आज आपण छान असा पौष्टिक दुधी भोपळ्याचा हलवा बनवणार आहोत. नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अगदी सोप्या पद्धतीने परंतु अतिशय चविष्ट असा दुधी भोपळ्याचा हलवा तयार होतो. दुधी भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक दुधी लागणार आहे. छान ताजी फ्रेश अशी दुधी आणायची, दुधी भोपळा आणायचा. आता हा दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. याच्या आजूबाजूचे देठ काढून थोडं थोडं दुधी भोपळ्याची वरची साल आपण काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने थोडी थोडी दुधी भोपळ्याची साल जी आहे वरची ती काढून घेऊया आणि दुधी भोपळा किसणीवर किसून घेऊ. संपूर्ण दुधी भोपळ्याचा हलवा आपण बनवणार आहोत. एकदा दुधी भोपळा कट केल्यानंतर पूर्ण दुधी भोपळा वापरून घ्यायचा. तो पुन्हा फ्रीजमध्ये नाही ठेवायचा. ताजा दुधी भोपळ्याचा हलवा खूप छान लागतो चवीला. आता किसणीवर आपण दुधी भोपळा किसून घेणार आहोत. तर या ठिकाणी संपूर्ण दुधी भोपळा जो आहे तो किसणीवर किसून घेतलेला आहे. आता आपण हलवा बनवायला सुरुवात करूया. तर एक भाजीचा चमचा आपल्याला साजूक तूप घ्यायचा आहे. जो पण तुमच्याकडे भाजीचा चमचा असेल त्या चमच्याने एक चमचा तूप घ्यायचं. तूप वितळल्यानंतर दुधी भोपळा जो किसून घेतलेला आहे तो संपूर्ण किसून घेतलेला दुधी भोपळा तुपामध्ये आपल्याला 5 मिनिट परतवून घ्यायचा आहे. गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवर दुधी भोपळ्याचा किस परतवून घ्यायचा तुपामध्ये. याच्यामुळे छान चव येते दुधी भोपळ्याच्या हलव्याला. 5 मिनिट मोठ्या गॅसवर दुधी भोपळ्याचा किस जो आहे तो छान परतवून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं आहे. संपूर्ण एका दुधी भोपळ्यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं. एकदम छान चविष्ट असा दुधी भोपळ्याचा हलवा तयार होतो. आता या ठिकाणी गॅस मोठा करायचा आहे आणि आपल्याला हे पूर्ण दूध जे आहे ते आटवून घ्यायचं आहे. दूध हळूहळू आटतं, त्यामध्ये दुधी भोपळा जो आहे तो पण छान शिजतो आणि जास्त वेळ लागत नाही. पसरट कढई घ्यायची आणि कढईमध्ये आपल्याला हा हलवा बनवून घ्यायचा आहे. याच्यामुळे दूध आटायलाही मदत होते आणि लवकर दूध आटलं जातं. तर या ठिकाणी मोठा गॅस करून उकळी आणून घेतलेली आहे. आता तुम्ही मिडियम गॅस करून हे दूध संपूर्ण आटवून घ्यायचं आहे. तर बघा, हळूहळू दुधी भोपळा जे आहे तो मस्त शिजत जातो दुधामध्ये आणि त्याच्यामुळे हलव्याला चव खूप छान येते. आता बरंचसं दूध जे आहे ते आटलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला साखर घालायची आहे. तुम्हाला किती गोड पाहिजे त्या प्रमाणामध्ये साखर घालायची आणि पुन्हा मिक्स करून घ्यायची. आणि पूर्ण दूध जे आहे ते उरलेलं आता हे सगळं आपल्याला आटवून घ्यायचं आहे. हळूहळू सगळं दूध या ठिकाणी आटलं जातं आणि दुधाचा खवा तयार होतो. हे बघा, मस्त असं या ठिकाणी दूध संपूर्ण आटलेलं आहे. दुधाचा सगळा खवा तयार झालेला आहे आणि हे करत असताना मिडियम गॅस करून चमचा ठेवायचा ज्यावेळेस हलवा शिजतो तेव्हा, आणि चमचा ठेवल्यामुळे दूध वर येत नाही. नंतर सगळ्यात शेवटी मी वेलची पावडर घातलेली आहे आणि या ठिकाणी आपला दुधी भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे. इतका सोपा आहे. फक्त तो दूध जेव्हा आटतं त्यावेळेस तुम्ही इतरसुद्धा कामं करू शकतात. एका साईडला तुम्ही दुधी भोपळा शिजू द्यायचा. दूध आपोआप आटतं, जास्त वेळही लागत नाही. छान खवा तयार होतो आणि खव्याचा असा मस्त दुधी भोपळ्याचा हलवा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. त्याच्यावर डेकोरेशनसाठी मी काजू बदाम, काही पंपकिन सीड्स आहेत ते घातलेले आहेत आणि पौष्टिक असा दुधी भोपळ्याचा हलवा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. दुधी भोपळ्याचा हलवा जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.